शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. हे रोप बाजूला गाडी बाजूला बघू शकताय. गाडी भरताना स्वतः आपण असल्यामुळं जे खराब रोप वाढते ते बाजूला केलं जाते. तर अशा प्रकारची मलेशियन ग्रीन डॉर पण नारळ जी बुटकी जात आहे, लावल्यानंतर 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होत्या. ज्या नारळामध्ये 400-450 मिली पाणी असते. नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी 2 in 1 जात. आता हे लोडिंग चाललेलं आहे. श्री हनुमंत गोविंद शिंदे सर, मुक्काम पोस्ट पाटखळ, तालुका जिल्हा सातारासाठी. त्याचबरोबर ह्या गाडीमध्ये श्री सुशांत जाधव सर, किनी गाव आहे, साताऱ्यासाठी लोडिंग होणार आहे. आता मलेशियन ग्रीन डॉर पण नारळ हे 2.5 ते 3 वर्षाचं रोप आहे, जे फळधारणा चालू होणार 2.5 ते 3 वर्षात. रोप आहे 1.5 वर्षाचं. रोपं सिलेक्शन करून देतोय आपण. बघू शकतोय जे रोप खराब वाटते ते असं बाजूला काढलेलं आहे. तर ही जी रोपं आहेत ही क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळे केरळमधली आपल्याला नारळामध्ये 400-450 मिली पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी 2 in 1 जात आहे. या नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे पाणी चवीला गोड, खोबरंही जाड येतं. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आता आपल्याला 425 रुपयानं घरपोच येणार रोप. कारण मी 15 मेपर्यंत त्याचा दर 375 रुपये जे बोललेलो होतो, आज 16 मे आहे आणि हे आपल्याला 425 रुपयानं रोप महाराष्ट्रात घरपोच होते. आता नारळ शेती जर म्हटलं तर शारपड कारपड दलदलीक्त जमिनीमध्ये केलं जाणारं पीक आहे आणि एकदा लावल्यानंतर आपल्याला 50 वर्षे आयुष्यमान असणारं आणि ज्याच्यामध्ये 3 नारळ फोडले की 1 किलो खोबरं निघणार. ही केरळमधील हायब्रिड जात बुटकी जात आहे, ज्याचं वैशिष्ट्य म्हणजे आज महाराष्ट्रात आपल्या 700 बागा लागलेल्या आहेत आणि लावल्यापासून 2.5 ते 3 वर्षात उत्पादन चालू, 50 वर्षे आयुष्यमान असणारी ही बुटकी जात आहे. आजचं जे लोडिंग चाललेलं आहे यामध्ये आपल्याला श्री हनुमंत गोविंद शिंदे सर, जे पुण्याला असतात आणि त्यांची शेती पाटखळ, तालुका जिल्हा सातारामध्ये, सातारा जिल्ह्यातलं गाव आहे आणि इथं लोडिंग चाललेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जी नारळ शेती शारपड खारपड दलदलीक्त जमिनीमध्ये येणारं पीक आहे आणि जे आपण लावल्यानंतर आपल्याला उत्पादन 2.5 ते 3 वर्षात चालू होते. जर लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर शारपड जमिनीमध्ये पांडुरंग निकम, जे साखराय गावामध्ये आपली लागवड झालेली आहे, इस्लामपूर शेजारी नारळ आता चालू झालेली बाग आहे. हे रोप बदलते आणि रोप मागे दे. कशाला दिले सर? जे रोप खराब असते ते देऊ नका रोप. तर आता ही जे रोप आहे हे हार्डनिंगसाठी आपल्याला शेतकरी बंधूंनी 8-10 दिवस ठेवायचा, नंतर लागवड करायची आहे. लागवड करताना झिकझॅक पद्धतीनं करा. ट्रॅक्टरनं सरी सोडून सरीमध्ये खड्डा घेऊन पिशवी पाडून रोप लावायचा आहे. रोप लावते वेळी खड्ड्यामध्ये शेणखत, निंबूपेंट, थिमेट हे सर्व टाकून या झाडाला मोठं मीठ अर्धा किलो वापरायचं आहे आणि त्यानंतर ही रोपं लावायची आहेत. रोप लावण्यापासून सर्व नियोजन आपल्याला दिलं जातं. महाराष्ट्रात अशा 700 बागा आहेत, ज्यामध्ये आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये कुरुल कामतीमध्ये विष्णुपंत माळे असतील, पोलीस अधीक्षक श्री बनसोडे साहेब असतील, जे मंगळवेढा सलगर गावात लागवड आहे. त्याचबरोबर अक्कलकोटला किनीवाडीमध्ये अशा सर्व ठिकाणी आपल्याला लागवडी झालेल्या आहेत. आणि वैजनाथ माळी धाराशिवमध्ये, परिवैजनाथमध्ये, कनेरवाडीमध्ये गोवर्धन मुंडे काका असतील, केजमध्ये श्याम ससाने सोनी जवळ म्हणून गाव आहे. त्याचबरोबर मस्साजोगचे डॉक्टर तांदळे सर यांच्या लागवड आहेत. जालन्यामध्ये बाणाजीवाडीमध्ये बाण पाटील असतील, रोहिलागडमध्ये सतीश ओलगे पाटील असतील, बालगाव शिवारमध्ये कामगार आयुक्त मंत्रालय जे आहेत जोगदंड साहेब यांची पण आपल्याला लागवड आहे. अशा महाराष्ट्रात आपल्याला सर्व 700 बागा ज्या बघायला आहेत, चॅनलवरती आपण सबस्क्राईब केल्यानंतर, व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला जे 8000 व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ आपण पाहू शकतोय. तर अशा प्रकारचे हे मलेशियन ग्रीन डॉर पण आहे, ज्याच्यामध्ये 400-450 मिली पाणी, खोबरं झाड, क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड जात आहे, जी लावल्यानंतर 2.5 ते 3 वर्षात. त्याचबरोबर आपल्याकडे 5 वर्षापर्यंत तयार फळ झाले. आता जी शिंदे सरांची गाडी लोडिंग चाललेली आहे त्यात किनीचीही रोपं लोडिंग होणार आहेत आणि रोपं सिलेक्शन करून दिली जातात. जे रोप खराब वाटते ते बाजूला केले जाते. तर अशा प्रकारचा लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.